गोल्ड आणि सिल्वर हे फक्त ॲसेट राहिलेलं नाही आहे. गोल्ड, सिल्वर, BTC, S&P 500 ऑल टाईम हायला असताना तरी पण इकॉनॉमिस्ट का घाबरले ते हे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. फर्स्ट थिंग, आज आपण बघतोय की गोल्ड, सिल्वर हे आजपर्यंत मागच्या 100 वर्षामध्ये असं कधीच झालेलं नाही. एवढ्या ॲग्रेसिव्हली आपल्याला वर जाताना दिसतात ते मागच्या काही 2-3 वर्षामध्ये. ऑलमोस्ट जर आपण बघितलं तर ही सिच्युएशन त्याच वेळेस होते ज्यावेळेस मायक्रो इकॉनॉमिकल या जिओ पॉलिटिकल काहीतरी अशी गोष्ट घडलेली आहे जी गोष्ट अजून जगासमोर आलेली नाही आहे. या होऊ शकतं की काहीतरी असा बिहेवियर आपल्याला मार्केटचं बघायला भेटणार आहे जे अचानक सगळ्यांसमोर ॲक्सिडेंटली येणार आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये गोल्ड स्वतःला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी भरपूर ॲग्रेसिव्हली मुवमेंट देण्याचा प्रयत्न करते. हे बऱ्याचदा कशामुळे होतं ते नीट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण का गोल्ड आणि सिल्वर फक्त ॲसेट राहिलेले नाही आहेत, तर ऑलमोस्ट बरेच बँक्स आणि कंट्रीज याच्याकडे ॲज अ इन्शुरन्स म्हणून बघतात ते. आता हे कशामुळे होते हे आपल्याला पहिले नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण का US वरती आता झालंय 35.5 ट्रिलियनचं डेप्थ अँड येणाऱ्या 2035 पर्यंत ऑलमोस्ट त्यांना $2 ट्रिलियन प्लस फक्त इंटरेस्ट पे करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही होणार, त्यांचं जे काही डिफेन्सचं जे बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना फक्त इंटरेस्ट पे करावं लागणार. आज बघतोय की जगामध्ये ऑलमोस्ट गोल्डपेक्षा कितीतरी पटीमध्ये सध्याला नोट प्रिंटिंग चालू आहेत. ते सध्याला मेजरली रिझन आहे. त्यासोबतच आपण जर बघितलं की वर्ल्ड वाईड S&Pचे जेवढे टॉप एंड जेवढे कंपन्या त्यातल्या 7 कंपन्या ज्यामध्ये गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, त्यानंतर Amazon, मेटा, टेस्ला अँड Nvidia ह्या ज्या टॉप 7 कंपन्या आहेत, ह्या सगळ्या कंपन्या ऑलमोस्ट वर्ल्ड वाईड 37% हिस्सा यांनी S&P 500 मध्ये घेतलेले आहे आणि त्या AI वरती काम करतात आणि AIचा जो बबल हळूहळू क्रिएट झालेला आहे. तर या सगळ्या सिच्युएशन्समध्ये आपण बघितलं की 2022 मध्ये सुद्धा ज्यावेळेस अमेरिकेने रशियाचे ज्यावेळेस त्यांनी $300 बिलियन त्यांनी डायरेक्टली थांबवले, पूर्णपणे फ्रीज करून टाकले. जगाने डिसिजन घेतला की आपण ॲज अ पूर्णपणे जी काही डिपेंडन्सी डॉलरवरची आहे ती पूर्णपणे शिफ्ट करायची. म्हणून कंट्री असू द्या, वेगवेगळे बँक्स असू द्या, सेंट्रल बँक असू द्या, ते थाउजंड्स ऑफ टन्समध्ये त्यांनी गोल्डला बाईंग करणं सुरू केलं आणि लास्ट 2022 पासून आपण बघतोय गोल्ड कंटिन्यू ऑल टाईम हायची सिच्युएशन हे देत आलेलं आहे. तर आता या सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर जो काही सगळ्यांसमोर जो डाटा येतो त्याच्यामध्ये बाईंग करताना दिसते, पण OTC ब्लॅक मार्केटला किती पटीमध्ये अजूनही बाईंग चालू असेल आपण हे सांगू शकत नाही. तर या सगळ्या सिच्युएशन्समुळे आपल्याला गोल्ड हे ऑल टाईम हायला जाताना दिसतंय. जर शॉर्ट टर्म आपल्याला कोणता फॉल जर बघायला भेटतोय तर लगेच कोणत्याही ट्रेडरनी मार्केटमध्ये लॉंग टाईम कोणती सेलिंग सिच्युएशन ठेवायची नाही. कारण का गोल्डला अजून त्याचा ॲग्रेसिव्हनेस बिहेवियर जो आहे तो अजून सगळ्यांसमोर आणायचे, जेणेकरून गोल्ड हे एक वेगळ्या प्राइसिंगला जाणार आहे. कारण का मी परत रिपीट करेल, गोल्ड आणि सिल्वर हे फक्त ॲसेट राहिलेलं नाही आहे, तर ॲज अ ते एका कंट्री आणि सेंट्रल बँकेसाठी ॲज अ इन्शुरन्स म्हणून झालेले आहे. अमेरिका आता सध्याला काही व्हेनेझुएलासोबत जे केलेलं आहे किंवा ते अजून येणाऱ्या दिवसामध्ये वेगवेगळ्या कंट्रीसोबत, छोट्या कंट्रीसोबत काय करणार हे सगळे अपडेट्स आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये दिसणारच आहेत. तर ह्या गोष्टीला तुम्ही क्लिअरली पकडून चाला की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला गोल्डची जी काही प्राइसिंग आहे ती अजून आपल्याला मोठ्या ऑल टाईम हायला जाताना दिसणार आहे.